आणि अथक प्रयत्नांनंतर इथे झालेली आहे आपली चवदार अशी टेस्टी अशी पुरणपोळी। नमस्कार मंडळी, मी पल्लवी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या ओन वर्ल्डमध्ये। आय होप तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगलं असेल, तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगलं सुरू असेल आणि नसेल काही चांगलं तर आय होप माझी इच्छा आहे की सर्व काही चांगलं व्हावं। तर आज आहे पितृपक्षातला शेवटचा दिवस, म्हणजे ज्यांची पण पितृ राहिलेली आहेत त्या सर्वांना आज पितृ करावी लागणार। ज्यात मी पण आहे, माझे पण पितृ करायचे राहिले होते तर मी आज ते पितृ करून घेणार आहे। तर त्यासाठी मी घेतलेली आहे इथे एक ग्लास हरभरा डाळ आणि त्यात मी टाकणार आहे 3 ते 4 ग्लास पाणी, चौपटीने पाणी। यात मी 2 ग्लास दाखवलेले आहेत पण मी नंतर टाकलेले होते वरतून, ते की मी शूट केलेले नाहीत। तर इथे पाणी टाकून झाल्यानंतर मी टाकलेलं आहे त्यात थोडीशी हळद आणि थोडंसं चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तेल। सर्व जिन्नस टाकून झाल्यानंतर आता हे कुकर मी गॅसवर लावून घेणार आहे आणि 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहे। तर इथे डाळ शिजल्यानंतर ती जास्त शिजल्या गेलेली होती तर मी डायरेक्ट पुरण करण्याचं ठरवलं। आणि जर समजा काही डाळीचे अंश राहिलाच, काही डाळी वगैरे राहिलं तर मी ते मिक्सरमधून काढण्याचा विचार करून घेतला होता। तर इथे मी पुरण करण्यासाठी घेतलेलं आहे पाऊण ग्लास साखर एका ग्लासासाठी, म्हणजे 1 ग्लास हरभरा डाळ होती तर पाऊण ग्लास मी साखर घेतलेली आहे। आणि त्यात टाकून घेतली मी थोडीशी विलायची पूड आणि व्यवस्थित असं मिक्स होईपर्यंत मी त्याला छान असं परतवून घेत राहिले। हे पुरण जसं शिजत येईल तसं ते घट्ट होत जाईल, त्यामुळे काही टेन्शन नाही। इथे पुरण संपूर्ण शिजून घेतल्यानंतर मी हे पुरण थंड करायला ठेवणार होते आणि ते पुरण थंड करण्यासाठी मी ताटात घेत होते, जेणेकरून हे पुरण लवकर थंड व्हावं आणि मी पटकन पोळ्या कराव्या, हा माझा प्रयत्न चालू होता। तर हे पुरण छान असं पसरवून घेऊन मी हॉलमध्ये आणून फॅन खाली ठेवून त्याला छान असं थंड होऊ दिलं। इथे सुरू आहे कटाच्या आमटीची तयारी, त्यासाठी मी कांदा छान असा भाजून घेणार होते। इथे कांदा छान असा भाजला गेला आहे आणि त्यासोबतच मी त्यात थोडंसं खोबरं आणि 3 ते 4 मिरी ही भाजून घेतलेली आहेत। तर कटाची आमटी करून घेण्यासाठी मी छान असं तेल गरम होऊ दिलं अगोदर आणि त्यानंतर थोडीशी मोहरी टाकली आणि मोहरी छान तडतडून झाल्यानंतर मी त्यात थोडंसं जिरंही ॲड केले सोबत आणि जिरे तडतडल्यानंतर त्यात थोडासा कढीपत्ताही टाकला चवीसाठी। आणि हे सर्व व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर मी मगाशी जी कांदा आणि खोबरं आणि मिरे जी भाजून घेतले होते त्याची पेस्ट करून मी या भाजीमध्ये टाकली आणि याला व्यवस्थित असं परतून घेतलं। छान असं मसाला भाजून घेतला। मसाला छान असा परतून झाल्यानंतर मी त्यात थोडासा कोथिंबीर घातलेला होता, सोबतच थोडीशी चटणी आणि थोडासा मसाला, हे सर्व टाकून व्यवस्थित असं त्याला मी परतून घेतलं, छानपैकी शिजू दिलं। आणि त्यानंतर जी हरभऱ्याची डाळ होती, म्हणजे जे उरलेलं पाणी होतं ते पाणी टाकून मी कटाची आमटी करून घेतली। चवीसाठी थोडंसं मीठ टाकलं आणि याला छान असं व्यवस्थित उकळी येईपर्यंत छान असं शिजू दिलं। आणि हो, ही कटाची आमटी टेस्टी झालेली होती, चवीला एकदम छान अशी लागत होती। आणि तिकडे कटाची आमटी शिजत होती तोपर्यंत मी माझं पोळ्याचं बघत होते, म्हणजे मी माझ्या पोळ्या करून घेत होते। तर मी ही पोळी करत आहे, तर इथे बघू शकता पोळी फाटतही नाही आहे आणि पुरणही बाहेर येत नाही आहे, याचा अर्थ पुरण छान असं शिजलेलं आहे। स्वयंपाक करायच्या नादात मी पोळी तव्यावर टाकताना व्हिडिओ काढायचं विसरले, तर प्लीज माफी असावी। तर मी जी पोळी लाटली होती तीच ही पोळी आहे आणि ती छान टम्मा अशी फुगलेली होती, बघू शकता। तिला छान असं साजूक तूप लावून भाजले मी आणि चवीलाही उत्तम अशी झालेली होती। आणि फायनली माझी पुरणपोळी इथे रेडी आहे। ही गरम होती, मी तशीच फोडून दाखवली तुम्हाला गरम अशीच। खूप छान मऊसूत आणि लुसलुशीत अशी झालेली आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि खुश राहा। बाय बाय।